महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचे CNE अटेंड केल्यानंतर त्याचे पॉईंट कसे चेक करायचे, त्याचे टोटल पॉईंट किती आहेत, पेंडिंग पॉईंट किती आहेत, जुने पॉईंट कोणते, नवीन पॉईंट कोणते आहेत, त्यानंतर 2027ला कोणते पॉईंट काउंट होणार, त्याचे सर्टिफिकेट कुठून डाउनलोड करायचे, स्टेप बाय स्टेप मी लाईव्ह करून दाखवतो तुम्हाला. ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी ऑनलाईन CNE अटेंड करून दाखवलं होतं मी लाईव्ह. ज्यांनी केलं नसेल त्यांनी बघून करू शकता, फ्रीवाला आहे ते. चला बघा, आता किती गुगलवर MNC सर्च करायचं. हे जे फर्स्ट वेबसाईट आहे ती वालीच आहे आपली MNCची वेबसाईट, त्याला क्लिक करा. आता ही साईट ओपन होईल, 3 डॉट, त्याच्यानंतर लॉग इनवर क्लिक करा. रजिस्ट्रेशन लॉग इन आधी आपण चेक करून घेऊ की टोटल पॉईंट किती आहेत. गो टू वेबसाईट करा. ठीक आहे, हे वालं वेबसाईट ओपन होईल. ते वरच्या साईडला बघा लॉग इनचं पेज आहे, लॉग इनला क्लिक करा. हे वालं पेज ओपन होईल. इथे तुमचा युजर नेम पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्या. लॉग इन केल्यानंतर बघा इथे लेफ्ट साईडला रिन्युअल प्रोफाईल ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करा. रिन्युअल प्रोफाईलला हे वालं पेज ओपन होईल. आता रिन्युअल प्रोफाईल ओपन झाल्यानंतर इथे बघा वरच्या साईडला इथं दिसत आहे CNE क्रेडिटेड आवर्स अटेंड टिल डेट 50. ठीक आहे, आता हे 50ला 50 पॉईंट 2027च्या CNEसाठी काउंट केले जाणार का, तर नाही केले जाणार. ठीक आहे, इथं सांगितलं की अटेंडेड टिल डेट, ते आत्तापर्यंतचे सांगते, टोटल पॉईंट सांगते. तर हे सगळे पॉईंट 27च्या CNEसाठी काउंट केले जाणार नाही. ठीक आहे, पण इथं टोटल दिसतील तुम्हाला, टोटल बघता येईल कोणाला बघायचं असेल. आता प्रत्येकाचे सेम 50 असतील असं नाही, प्रत्येकाचे वेगळे असतील. तुम्ही चेक करू शकता इथे तुमचे किती जे काही पॉईंट असतील ते. बघा आता याच्यामध्ये आताचे कोणते आहेत, जुने कोणते आहेत, कसं चेक करायचं. ठीक आहे, हे झालं आपलं रजिस्ट्रेशन लॉग इन. आता लॉग आउट करा आणि CNE लॉग इन करून घ्या. हे परत आपण MNCच्या साईटवर आलेलं. आता इथे परत इथं CPD लॉग इन, त्याच्यानंतर CNE लॉग इनवर क्लिक करा. गो टू वेबसाईट. ओके, वेबसाईटवर येऊन त्याच्यानंतर परत मी आधी सांगितलं होतं इथं पार्टिसिपंटवर क्लिक करा. आता इथे तुमचा UID, युजर नेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करू. लॉग इन केल्यानंतर हे पेज ओपन. इथे तुम्हाला शेड्यूल दिसेल सगळा. ठीक आहे, ऑनलाईन कोणते आहेत, हे ऑफलाईनवाले आहेत. ठीक आहे, आता ह्याच्यापैकी कोणाला तुम्हाला ऑफलाईनला वगैरे अटेंड करायचं असेल तर इथे पुढे डिटेल्स आहे, त्याच्यावर क्लिक करून अप्लाय करू शकता. चला आता आपल्याला पॉईंट कुठं दिसतील, तर बघा याच पेजवर एकदम वरच्या साईडला या. इथे तुम्हाला बघा हे पार्टिसिपंट CNE म्हणून ऑप्शन दिसेल एकदम वरच्या साईडला, त्याच्यावर क्लिक केलं तर सगळ्यात पहिलं बघा स्टुडंट CNE लिस्ट, तर फर्स्ट ऑप्शनला क्लिक करा. बघा आता याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की अप्लाइड CNE. आता तुम्ही कोणत्या कोणत्या CNEला अप्लाय केलं आहे. ठीक आहे, आता समजा हे अस्त्रिकाचं अप्लाय केलेलं आहे तर इथं डेट दिसेल, सर्व दिसेल डिटेल. किंवा हे काय ते कधी 2021मध्ये समजा अप्लाय केलेलं होतं. तर तुम्ही आतापर्यंत ज्याला कशाला अप्लाय केलेलं आहे, ठीक आहे, समजा अटेंड नाही केलेले पण अप्लाय केलेलं आहे, ते सर्व इथं अप्लाइड CNEमध्ये दिसेल. समजा आता मी जसं तुम्हाला सांगितलं ऑफलाईनवालं तुम्ही एखादा अप्लाय केलं तर इथे दिसेल तुम्हाला. ठीक आहे, त्याच्या सर्व डिटेल दिसतील. फ्रॉम डेट कधीपासून कधीपर्यंत आहे, कुठं आहे CNE, त्याचे पॉईंट किती आहे, त्याची फीस किती आहे, अप्लाइड डेट सर्व दिसेल. त्याच्यानंतर बघा आता अटेंडेड CNE. आता अटेंडेड CNEमध्ये तुम्ही आत्तापर्यंत जेवढे CNE अटेंड केलेत ते सर्व इथं दिसेल. बघा आता इथं हे डिझास्टर नर्सिंगवाला रिसेंट अपडेट वॅक्सिन जे काय असेल इथं सर्व लिस्ट दिसेल तुम्हाला. प्रत्येक CNEची इथं व्ह्यू डिटेल्स केली तर तुम्हाला त्याच्या डिटेल्स पण दिसतील, कधी होतं, कुठं होतं, काय जे काय असेल सर्व डिटेल्स दिसतील. त्याच्यानंतर डेट दिसतील इथं. त्याच्यानंतर पुढे त्याचे क्रेडिट आवर्स, फीस सर्व दिसेल इथं. ठीक आहे, त्याला किती पॉईंट मिळाले तुम्हाला, कोणत्या CNEला 10 पॉईंट, त्याची फीस किती होती, 0 वगैरे जे काय असेल ते, किंवा 300 रुपये. त्याच्यानंतर सर्टिफिकेट बघा इथं प्रत्येकाचं सर्टिफिकेट पण तुम्हाला डाउनलोड करता येईल. त्या CNEचं फीडबॅक द्यायचं असेल तर फीडबॅकवाला पण ऑप्शन आहे. ठीक आहे, इथे तुम्हाला सर्व टोटल दिसतील CNE. तुम्ही आता अप्लाय कोणते कोणते केलेले आहेत आणि जे अटेंड केले तुम्ही, जे कंप्लीट झाले ते सर्व इथं अटेंडेड CNEमध्ये इथं दिसतील खाली इथून. ठीक आहे, आता हे टोटल दिसतील इथं. तर आता जे 50 पॉईंट दाखवत होतं तर हे सर्व टोटल मिळून दाखवतो. तुम्ही अप्लाय केलेले नाही, अटेंड केलेले. ठीक आहे, अप्लाय केलेले समजा अजून आलेच नाही, ते अप्लाय केले फक्त तुम्ही. ओके, चला आता पुढे अजून बघा. याच्यानंतर आणखीन एक ऑप्शन होतं, सेकंड वाला ऑप्शन बघा. हे पार्टिसिपंट CNEला क्लिक केलं, त्याच्यानंतर CNE समरीला क्लिक करा. आता इथे CNE समरीला क्लिक बघा, हे वालं पेज ओपन होतं. CNE समरीला क्लिक केल्यास आता इथं बघा, इथं टोटल दाखवतं, ॲटोमॅटिक दाखवतं इथं. बघा डेट सिलेक्ट होऊन येते 1 एप्रिल 2022, त्याच्यानंतर 31 मार्च 2027. आता ह्या 5 वर्षाच्या पिरियडमध्ये तुम्हाला 150 पॉईंट जमा करायचे आहेत. तर ही डेट ॲटोमॅटिक येऊन जाते. तर हा जो 5 वर्षाचा पिरियड आहे, तर या 5 वर्षाच्या पिरियडमध्ये तुम्हाला 150 पॉईंट कलेक्ट करायचे. तर ती डेट ऑटोमॅटिक येऊन जाईल. आणि आता पुढे पॉईंट जर बघितले तर बघा इथे दिसेल तुम्हाला
तुम्हाला कशाला किती पॉईंट मिळाले, समजा तुम्ही ऑर्गनायझर असेल त्याचे पॉईंट, किंवा ऑब्झर्वर असेल, स्पीकर असेल, पार्टिसिपेंट असेल. समजा सध्या आपण फक्त पार्टिसिपेंट म्हणून अप्लाय करतो आहे, तर पार्टिसिपेंट एकच CNEचे पॉईंट दाखवते 10 पॉईंट, टोटल 10 पॉईंट. तर जे 50 पॉईंट दाखवत होतं आणि आता इथं बघायला गेलं तर फक्त 10 पॉईंट दाखवते. त्याचं रिझन म्हणजे ते टोटल पॉईंट होते. टोटल 50 पॉईंट होते. मी जसं तुम्हाला दाखवलं त्याचे सर्टिफिकेट वगैरे तुम्हाला जे काय असेल ते सर्व डिटेल बघता येईल. पण रिन्युअलसाठी जे 150 पॉईंट लागणार आहे ते तुम्हाला ह्या पिरियडमध्ये लागणार आहेत. दर 5 वर्षाचे 2022 ते 2027. आता ह्या 5 वर्षाच्या पिरियडमधलेच काउंट केले जातील. तर ह्या 5 वर्षाच्या पिरियडमध्ये समजा आता केलेले किती आहेत, 10 पॉईंट आहेत, तर इथं फक्त 10 पॉईंटच दिसणार. मग ते 50 पॉईंट दिसत होते लॉग इन केले असते, 50 पॉईंट काउंट केले जाणार का, तर नाही केले जाणार. फक्त ह्या पिरियडमधलेच काउंट केले जातात. ठीक आहे. तर आता तुम्हाला कळलं असेल की CNEचे पॉईंट कुठं बघायचे, कसे बघायचे. ठीक आहे. हे समरी. आणि परत तुम्हाला बघायचं असेल तर हा जो आपला पार्टिसिपेंट CNE, त्याच्यानंतर CNE स्टुडंट CNE लिस्ट जो ऑप्शन होता आपला, बघा इथे तुम्हाला सर्व डिटेल दिसेल. ठीक आहे. आता 10 पॉईंट होते, पण 10 पॉईंट कोणते, समजा आता हे 2025मध्ये केलेले तेच फक्त 10 पॉईंट. ठीक आहे. आता हे 2018, 17 हे तर 2022च्या आधीचे आहेत. मग हे काउंट केले जाणारच नाहीत नवीन रिन्युअलसाठी 2027च्या. त्याच्यामुळं हे खालचे पॉईंट काउंट न करता फक्त हे 10च पॉईंट काउंट, म्हणून ते टोटलमध्ये फक्त 10 पॉईंट दाखवत होतं तिथे. ठीक आहे. चला, इथे तुम्हाला बघू शकता सगळे अटेंड केलेले किंवा अप्लाय केलेले. आता ज्यांचं कोणाचा समजा पॉईंट जमा झाले नाही, ज्यांचा डाऊट होता की सर अजून पॉईंट जमा झाले नाही, हे नाही, ते बघा तुमच्या इथं अप्लायमध्ये दिसत असेल, तुम्ही अप्लाय केलं असेल अजून कंप्लीट नसेल तर इथे राहील. ज्यावेळेस तुमचं ते कंप्लीट होईल, अटेंडेड होईल, इथे ह्या अटेंडेड कॉलममध्ये येईल ते, त्यावेळेस तुमचे पॉईंट ते जमा होतील. त्याचं सर्टिफिकेट वगैरे तर तुम्ही त्यावेळेस पण डाउनलोड केलं असेल, पण परत पण करायचं असेल तुम्हाला तर इथे पुढे ऑप्शन आहे डाउनलोडचा, इथून डाउनलोड पण करू शकता. ठीक आहे. चला, आता टोटल तुमचे सर्व डाऊट क्लिअर झाले असतील की 50 पॉईंट जरी 50 किंवा तुमचे जे काही पॉईंट असतील. ठीक आहे. आता मी एक एक्झाम्पल 50 दाखवलं तुम्हाला. तुमचे जे काही पॉईंट असतील तर ते टोटल पॉईंट झाले. ठीक आहे. तर ते टोटल पॉईंट हे काउंट केले जात नाहीत. ते काउंट कोणते केले जातात, फक्त 2022 ते आता 2027 या पिरियडमधलेच काउंट केले जाणार. तर तुम्हाला इथं बघू शकता तुम्ही कोणते केले, कुठले केले, सर्व इथे दिसेल. आणि समरीमध्ये तुम्हाला इथे टोटल पॉईंट दिसतील तुमचे, हे 2022 ते 2027 या पिरियडमधले किती होते, फक्त 10 पॉईंट आहेत. तर ते तेवढं फक्त 10 दिसतील तुम्हाला. जसे जसे तुम्ही अटेंड करताल तसे इथं पॉईंट ॲड होत जातील. आणि इथे 150 पॉईंट पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. तर ते जे रजिस्ट्रेशन केल्या जे दाखवत होतं ते पॉईंट तुम्ही नका कन्सिडर करू, ते टोटल पॉईंट आहेत, ते काउंट केले जाणार नाहीत. ठीक आहे. चला, याच्या व्यतिरिक्त आणखीन काही डाऊट असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये ग्रुपची लिंक आहे, तिथं जॉईन करून विचारू शकता, किंवा इंस्टाग्रामची पण लिंक आहे, तुम्हाला लिंक येऊन जाईल. काही डाऊट्स असतील तर तिथे विचारा, मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये क्लिअर करेन. ओके.